रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या बहुचर्चित बाहुबली 2नं 1000 कोटीचा गल्ला जमवलाय। याच बाहुबली 2मुळे अनेक कलाकारांचं रहस्य उलगडलंय। पिंपरी चिंचवडमधील 2 कलाकार या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार ठरलेत। कोण आहेत हे दोघं पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। प्रताप बोराडे आणि डी.एन. इरकर पिंपरी चिंचवडच्या भोसरीतील ही जोडी 1000 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या बहुचर्चित बाहुबली 2ची साक्षीदार आहे। होय, या दोघांना बाहुबली 2 मधील देवसेना या पात्राचं मेकअप करण्याचं भाग्य लाभलं होतं। ते इथपर्यंत कसे पोहोचले त्यांच्याच तोंडून ऐकूयात। खरं तर ती खूप मोठं आव्हान होतं आमच्यासाठी की ती एक राणी पण आहे, तिला एक 20 वर्ष जखडून पण ठेवलेलं आहे। म्हणजे उन्हात पावसात की तिच्यावर अत्याचार पण केलेले आहेत त्यांनी। अत्याचार मीन्स की तिला वेळेवर जेवण नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करणं, उन्हात पावसात तिच्या हातापायात बेड्या आहेत आणि अशा प्रकारचं ते कॅरेक्टर उभं करायचं होतं। प्लस ती राणी आहे, म्हणजे की असं म्हणतात की जे तुमच्या पूर्वजांकडून जी देण तुम्हाला असते की डोळ्यातलं तेज किंवा तुमची स्किन, हे सुद्धा दिसलं पाहिजे। असं जे त्यांना हवं होतं ते आम्ही करून दाखवलेलं आहे राजामौली सरांना आणि त्यांना ते खूप आवडलेलं आहे। आणि अगोदरही त्यांनी पार्ट 2 साठी दोघांकडून मेकअप करून घेतले होते। जसे त्यांनी फॉरेनचा पण एक मेकअप आर्टिस्ट बोलवला होता, त्यांच्याकडून पण काम करून घेतलं। पण ते राजामौली सरांना, म्हणजे थोडक्यात राजामौली सरांना काय हवं होतं हे त्यांना समजलं नसेल किंवा काही असेल, कारण डायरेक्टरच्या मनात काय चाललंय ते आपण जाणून पण घ्यायला पाहिजे किंवा त्यांना कशा पद्धतीचा मेकअप पाहिजे। तर तो आम्हाला उमगला, आम्ही तशा पद्धतीने करून पण दाखवलं आणि ते पहिलाच मेकअप आमचा त्यांना फायनल झाला। त्यांचा कन्सेप्ट असा होता की तिला 15-20 वर्षे बांधून ठेवलं, मग तिचा चेहरा कसा असेल, रूख झालेला, तिच्या चेहऱ्यावर फ्रेशता म्हणजे तिचा चेहरा फ्रेश नसणारच आहे। मग डोळ्याच्या खाली थोडेसे रिंकल्स येतील, की जसं की नर्वस झाल्यावर माणूस कसं असतो त्याप्रमाणे। मग आम्ही थोडेसे डोळ्याच्या खाली रिंकल्स क्रिएट केल्या, फोरहेडवर पण थोड्याशा रिंकल्स क्रिएट केले, जे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते जाणवतील। बाहुबली 2चे दिग्दर्शक राजमौली यांनी सुरुवातीला परदेशी आणि मुंबईच्या मेकअपमनला देवसेना पात्राचा मेकअप करायला आमंत्रित केलं होतं। मात्र त्यांचं काम न आवडलेल्या राजमौली यांनी उडता पंजाबमध्ये आलिया भट्टचा मेकअप करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील प्रताप बोराडे आणि डी.एन. इरकर यांना पाचारण केलं। मग काय, या जोडीनं हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये त्यांची कला दाखवत अगदी 3 तासात राजमौली यांचं मन जिंकलं आणि बाहुबली 2 या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार होण्यासाठी दारं खुली झाली। आम्हाला आमचा सार्थ अभिमान वाटतो की मी तरी साधारण डी.एन. थोडा उशिरा आलाय, पण मी एक 20 वर्ष तरी मी इंडस्ट्रीत आहे आणि 20 वर्षानंतर बाहुबली सारखा ऐतिहासिक सिनेमा करायला मिळाला, ह्याचा खूप आनंद आहे। आणि त्या सिनेमाने इतकी रेकॉर्ड ब्रेक केलेली आहेत, हे वाचून पाहून ऐकून समाधानाने मन भरून जातं। खरंच कल्पना नव्हती की आपल्या हातून एवढं मोठं काम होणार आहे आणि हे संधी मिळाली, त्यामागे 2-3 लोकांचा हात आहे। पहिलं नाव तर मला घ्यायला लागेल त्यांचं, ज्यांचं हात आहे ते कॉस्ट्युम डिझायनर आहेत बॉलिवूडमध्ये, पायल सलूजा। त्यांनी माझ्यावर बऱ्याच ठिकाणी विश्वास दाखवून संधी दिलेली आहे, ज्याचं की मी पण त्यांचा विश्वास तोडला आणि कामं सगळी चांगली झालेली आहेत। या जोडीचा प्रवास तसा संघर्षातून झालाय। प्रताप बोराडे हे पुणे जिल्ह्याच्या तेजवाडी येथील शेतकरी कुटुंबातील BAचं शिक्षण घेऊन प्रताप शेती करायचे। मात्र 1988 साली शेती सोडून ते पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये दाखल झाले आणि उदरनिर्वाहासाठी ते 3 चाकी छोट्या टेम्पोचं चालक झाले। 1992 साली ते शिवाजी महाराजांवरती आधारित जाणता राजा या नाटकात दाखल झाले। इथंच मेकअप करण्याचं भाग्य त्यांना मिळालं। तर मूळचे लातूर येथील असलेले डी.एन. इरकर यांनी टेक्निकल डिप्लोमाचं शिक्षण घेतलंय। 1996 साली भोसरीतील MIDC मध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी पेंटिंगचे बॅनर बनवण्याचा साईड बिझनेस सुरू केला। पुढं ते इथेच स्थायिक झाले। 2009 पासून डी.एन. स्टुडिओच्या बॅनरखाली या जोडीनं बॉलिवूड क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं। मर्दानी, उडता पंजाब, बाजीराव मस्तानी तर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या बादशाहमध्ये त्यांच्या कलेचा ठसा उमटवलाय। इतकंच काय तर जगातल्या 5 दिग्दर्शकांना
स्टारांपैकी एक असलेल्या माजिद मजिदी यांच्या बियॉन्ड द क्लाउडसाठी त्यांनी काम केलंय. बाहुबली 2च्या निमित्तानं आज हे दोन्ही कलाकार प्रकाश झोतात आलेत. मात्र आता इथून पुढे आता या जोडीची खरी कसोटी सुरू होणार आहे, कारण आता त्यांच्याकडून सर्वांच्याच अपेक्षा नक्कीच वाढल्यात. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.